हॅलो. हॅलो. हां, नमस्कार मॅडम. मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय. नमस्कार. मॅडम, आपण शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानावरती नुकतंच पुन्हा एकदा महाएल्गार आंदोलन पुकारण्यात आलं होतं. हां. आणि 12 दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये आपण सक्रिय होतात किंवा आपण या 12 दिवसाच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात. हो. तर नेमकं या 12 दिवसाचा जो काही आंदोलनाचा तुम्हाला जो काही अनुभव आहे तो नेमका कसा हां. होता, त्याबद्दल काय सांगाल मला? खरं तर आपलं अगोदर जी मुलाखत झाली त्यामध्ये मी बोललेच होते, आंदोलनाला हां. आम्ही बऱ्याच महिला इथून जाणार आहोत. हां, हां, हां. जाताना तशा अडचणी भरपूर आल्या होत्या. रिझर्वेशन भेटत नव्हतं, खूप अडचणी आल्या. त्याच्यानंतर सुट्ट्या ज्या पोस्टपोन झाल्या होत्या हां, हां, त्या हां. 6 तारखेला झाल्या आणि अशा अनुषंगाने 30 तारखेला जे आंदोलन सुरू झालं होतं त्या आंदोलनाला मी जवळजवळ 3 दिवसानंतर तिथे जाऊन पोहोचले हां, आझाद हां. मैदानवर. हां, हां, हां. आणि आझाद मैदानवर गेल्यानंतर तिथे मला बऱ्याच आपल्या संघटनेच्या शिक्षकांचे फोन सुद्धा आले, मॅडम पोहोचलात का, वेळेवर आलात का वगैरे, आणि मला रिसीव्ह पण करायला आले होते त्या ठिकाणी. हां, हां, हां. आणि तिथे गेल्यानंतर मात्र जो अनुभव आला, तिथं बरेच महाराष्ट्रातले शिक्षक वृंद होते, महिला होत्या, पुरुष होते, हां, सगळ्यांची ओळख पण झाली. हां, हां. आणि तिथे गेल्यानंतर लगेचच आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो. हं, हं. ह्या काही दिवसाच्या कालावधीमध्ये तिथे बरेच आमदार आले होते, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते आले होते. त्यांनी त्यांचे आम्हाला आश्वासनं दिली, आमच्या आंदोलनात त्यांचा सहभाग दर्शविला. आणि त्याच्यानंतर आमचे जे समन्वयक होते महाराष्ट्राचे, हां, हां. सगळ्या समन्वयकांनी सुद्धा खूप मेहनत केली तिथे ह्या लोकांना इथे आणण्यासाठी. आणि आमचं जे 100% अनुदानाचं जे आमचं तत्व घेऊन आम्ही तिथे गेलो होतो, हां, हां. त्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केला तिथे. आणि मी गेल्यानंतर सुद्धा तिथे मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा गेले, हे माझं आंदोलन पहिलंच होतं. कारण या अगोदर मी विना अनुदानित मध्ये होते. आम्ही 2023ला 20% मध्ये आलो आणि 20% मध्ये आल्यानंतरचं माझं पहिलं अनुदान होतं आणि अनुदानासाठी आंदोलन होतं. आणि तिथे मला बऱ्याच लोकांच्या ओळखी पण झाल्या आणि तिथे बरेच जे कार्यकर्ते आणि नेते आले होते त्यांच्या भेटीगाठी सुद्धा झाल्या. नेमकं आपण कुठे राहत होता मॅडम? आता हा मुद्दा जर विचार करायला गेलं तर तिथे आमच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा नव्हती. कारण जाण्या अगोदर मला बऱ्याच जणांनी बोलले होते, मॅडम आमदार निवासचं पत्र घेऊन या तुम्ही, आम्ही तुमची व्यवस्था करतो. आणि त्या दृष्टीने मला त्यांचे फोन पण आले. सकाळी 5 वाजता जेव्हा मी दादर स्टेशनला उतरले, मला सर न्यायला आले होते, अक्षय सर, कानसोळे सर सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये होते. आमदार निवासचं पत्र तर भेटलंच नव्हतं, त्या लोकांनी घेऊन ठेवला. पण आमदार निवासला आपलं कल्याणकर साहेबांचं जे आमदार निवास होतं तिथे बांधकाम चालू असल्यामुळे सगळेजण रातोळीकर साहेबांच्या आमदार निवासला थांबले. आणि तिथे कंत्राटी, डॉक्टर्स आणि एसटी महामंडळ आणि शिक्षक संघटना या सगळ्यांचे आंदोलन चालू असल्यामुळे रातोळीकर साहेबांचं आमदार निवास सुद्धा फुल पॅक झालं. तिथे एकही महिला नव्हत्या. त्यामुळे इतकी परेशानी झाली, काय करू आणि कुठे जाऊ हा प्रश्न झाला. एक तर मी मुलगी म्हणून इथून गेले होते. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग मला वडाळ्याला जावं लागलं, माझ्या नातेवाईकांकडे, त्यांच्याकडे राहावं लागलं आणि तिथून मी आझाद मैदानला अपडाऊन केलं. आंदोलनस्थळी आपण भाषण केलं का, नेमकं काय सांगाल? हो, तिथे माझा पहिलाच दिवस होता. पहिल्या दिवशी गेल्याबरोबर त्या ठिकाणी आमदार आले होते काही, आणि आपल्या शिवसेनेच्या शुभांगीताई सुद्धा आलेल्या होत्या. त्या तिथे बसलेल्या असतानाच मी त्या ठिकाणी बोलले. थोडंसं टीकात्मकच बोलले होते, कारण आतापर्यंतचा जो अनुभव होता, एवढ्या वर्षापासून हे लोक आंदोलन करत होते अनुदानासाठी, आणि प्रत्येक वेळेस टप्पावाढ हा विषय चालू होता. प्रत्येक वर्षी टप्पावाढसाठी आंदोलन करणं शक्य नव्हतं ना. बरोबर. आणि त्यामुळे मग ह्या ठिकाणी थोडं टीकात्मक बोलले मी तिथे. का तर एक शिक्षक जेव्हा 250 विद्यार्थ्यांना सांभाळतो तेव्हा त्याचे फार हाल होतात. त्या मानाने मोबदला जो भेटतोय त्या मोबदल्यामध्ये कुणाचं घर पण धकत नाही. त्यामुळे 100% अनुदान पाहिजेच, ह्या तत्वावरच तिथे मी बोलले होते. मॅडम, नांदेडच्या प्राध्यापक संगीता राठोड यांच्यासह राज्यभरातील किती महिला शिक्षिका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, काय सांगाल? सुरुवातीच्या दिवसांमध्ये संख्या फार कमी होती, का तर शाळेला सुट्ट्या लागल्या नव्हत्या आणि आमच्याही कॉलेजला प्रथम सत्र परीक्षा चालू होत्या. त्यामुळे 30 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत संख्या कमी होती. 5 तारखेच्या नंतर भरपूर संख्या झाली. जवळजवळ 2,500-3 हजार शिक्षक वृंद होते, त्यापैकी 700-800 महिला होत्या. आणि काही महिला 9 तारखेला शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर इथून निघणाऱ्या होत्या. पण नशीब आतापर्यंतच्या आंदोलनापैकी हे आंदोलन 12 दिवसातच संपलं.
आणि आमच्या मागण्यांना त्यांनी मंजुरी दिली. मॅडम, शिक्षण मंत्री दिलेला शब्द पाळतील असे आपल्याला वाटतं का? नेमकं काय? त्यांचा जे बोलण्याचा ओघ होता, अगोदर टप्पावाढ असं बोलत होते ते लोक. नंतर आमच्या समन्वयकांनी तिथे त्यांच्याशी चर्चा केली बराच वेळ, कारण का आमच्या समन्वयकापैकी 3 जण उपोषणासाठी बसले होते आणि शिक्षण मंत्र्यांनी त्यांचं पाणी पिऊ घालून उपोषण बंद केलं. त्यानंतर तुकाराम भाऊ शिंदे तिथे आले होते. त्यांचं ह्या अनुदानामध्ये सगळ्यात मोठं योगदान आहे असं मी सुद्धा म्हणेन. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आणि शिक्षण मंत्र्यांच्या म्हणजे आश्वासनामुळे टप्पावाढ म्हणता म्हणता आम्हाला प्रचलितच भेटलंय. आणि आताच नुकती परवाला 14 तारखेला बातमी आली होती 7 वाजता. त्या बातमीमध्ये सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही तुमचे सगळे जर संच मान्यता वगैरे सगळे पाठपुरावे जर सादर केले तर तुम्हाला 1 जानेवारी 2024 पासून सर्व काही वेतन अनुदान मिळेल. आता ह्या गोष्टीहून तर 100% वाटतं की शिक्षण मंत्री सर्व पूर्ण करतील. प्राध्यापक संगीता राठोड, या आंदोलनात तुम्हाला जे यश मिळाले आहे, या आंदोलनाचं यशाचं श्रेय कोणाला देणार आपण? ह्या आंदोलनामध्ये यशाचं श्रेय सर्वात अगोदर जातं आपले शिक्षण मंत्री. कारण ते जर मैदानावर आले नसते तर काही शक्य नव्हतं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आझाद मैदानावर पहिल्यांदा मंत्री आले होते. बरोबर. आणि ही सौभाग्याची गोष्ट आहे आमच्या शिक्षक लोकांसाठी. तर त्यामुळे सगळ्यात अगोदर श्रेय त्यांना जातं आणि त्यांना आणणारे तुकाराम भाऊ शिंदे यांना जातं. त्यानंतर आमचे समन्वयक आणि घरचे सगळे कामं वगैरे सोडून आलेल्या महिला, पुरुष मंडळी, ज्या ज्या लोकांनी इथे म्हणतात ना खारीची सुद्धा मदत केली, त्या सगळ्यांना श्रेय जातं. कारण कोणतंही काम एकट्याने कधीच होत नाही. बरोबर बरोबर बरोबर. सगळ्यांच्या सहवासाने, सगळ्यांच्या मेहनतीने काम होत असतं. बरोबर. त्यामुळे यशाचं श्रेय एकट्या कुणाला देता येणार नाही, तर ह्याच्यामध्ये जेवढे लोक जुडलेले आहेत प्रत्येकाला देता येईल. जानेवारीमध्ये सरकारचा दिलेला शब्द समजा जर पाळला नाही तर शिक्षक समन्वय संघाची पुढची भूमिका नेमकी काय राहील असं आपल्याला वाटतं? पाळणार नाही असं तर दूरपर्यंत दिसत नाही. जर 1% जर असं वाटलं तर आमचे जे समन्वयक आहे त्यांनी त्याच दिवशी बोलले होते तिथेच की आम्ही तुमचा पाठपुरावा करणार आहोत ह्या साऱ्या गोष्टीसाठी. कारण आश्वासन देऊन मागे घेतलं तर पुढे ते काम होणार नाही हे त्यांच्या बोलण्यातून त्या दिवशी जाणवलं नाही. त्यानंतर आमचे जे महाराष्ट्रामध्ये 62,000 जे शिक्षक वृंद आहेत यांचा सगळ्यांचा शिक्षण मंत्र्याला पाठिंबा आहे. मग त्यांना जर हा पाठिंबा हवा असेल तर त्यांना आमचं म्हणणं पाळावंच लागणार आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून प्राध्यापक संगीता राठोड राज्यभरातील 63,000 शिक्षकांना नेमकं काय आवाहन करतील? राज्यभरातील सर्व जेवढे शिक्षक आझाद मैदानावर लढले, ज्यांचा तिथं प्रतिसाद होता, त्या सगळ्यांना पहिले तर मी अभिनंदन बोलते. आणि त्याच्यानंतर जे येऊ शकले नाही, काही कारणाने येऊ शकले नाही, मला माहिती नाही, पण कारण प्रत्येकाची काही असतील, पण सगळ्यांना एकच सांगेल की इथून पुढे जे काही आंदोलन होतील किंवा नाही होतील, पुढे आपले भरपूर कामं आहेत. यासाठी जर सगळेजण एकत्र आले तर आज 100% अनुदान घेऊन बाहेर पडलो असतो. आणि दरवर्षी संख्या जवळजवळ 5 ते 6 हजारच्या वर असते. आणि ह्यावेळेस संख्या फक्त 2 ते 2.5 हजार होती सुरुवातीला. आणि ज्या महिलांशी मी नांदेड जिल्ह्यातल्या, जालना, औरंगाबाद तिकडल्या महिलांशी ज्यावेळेस बोलले, सगळेजण 10 तारखेला इथून निघणार होते. म्हणजे आमची संख्या ह्या वर्षी सुद्धा 5 ते 6 हजाराच्या वर गेली असती. पण तरी सुद्धा एवढ्या कमी संख्येमध्ये सुद्धा सगळ्यांच्या प्रयत्नामुळे सुद्धा यश हातात आलं. मॅडम, या आंदोलनाच्या पूर्वी आपण या चॅनलला मुलाखत दिली होती आणि आता त्याच्यानंतर आपण आंदोलनात जाऊन आलात. आझाद मैदानावरती 10-12 दिवस आझाद मैदानावरती आपण आंदोलनामध्ये सक्रिय होता आणि त्याच्यानंतर आपण ही मुलाखत देतात. तर आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये फारच मोठा कॉन्फिडन्स वाटतो. हे दुसरे आझाद मैदान आंदोलनाला द्यायचं का, काय सांगाल? हो, आझाद मैदानावरील आंदोलनाला द्यायचं. कारण माझं पहिलं आंदोलन होतं. याच्या अगोदर मी कॉलेजला जॉब करण्या अगोदर कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा काम केलं आहे. तिथे सुद्धा मोठ्या पदावरच होते. पण तिथला कॉन्फिडन्सपेक्षा इथला कॉन्फिडन्स का आहे, कारण शेवटी हक्काची पगार घेऊन निघालोत आम्ही तिथून. एक आमची दिवाळी गोड केली, शिक्षण मंत्र्यांनी आमची दिवाळी गोड केली. आणि दिवाळी गोड झाल्यानंतर तर एवढं मोठं प्रतिसाद तर राहणारच, कॉन्फिडन्स तर राहणारच. आणि ज्या दिवशी म्हणजे गुरुवारी शिक्षण मंत्री तिथे आले होते. शिक्षण मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला पत्र भेटेल
आम्ही अक्षरशः रात्री 8 पर्यंत तिथे पत्राची वाट बघत होतो. सारखं म्हणतात ना, देवाचा धावा चालू होता. बरोबर. आणि रात्री त्यांनी आम्हाला फराळाचं सुद्धा पाठवलं होतं, पण आम्ही जोपर्यंत पत्र येईल तोपर्यंत फराळाचं सुद्धा खाल्लं नव्हतं. तर यामुळे एक शक्ती मिळाली अंगामध्ये आणि कदाचित तेच असेल माझा कॉन्फिडन्स. धन्यवाद मॅडम. खूप खूप छान बोललात. आपण आमच्याशी संवाद साधलात. आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू. वेलकम.